श्री स्वामी समर्थ. एकदा लोभी पुजाराने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. सेतुबंध रामेश्वरला पापविनाशक तीर्थकुंड आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तिथे आले. त्या पुजाऱ्याने त्यांनाही तेच सांगितलं. श्री स्वामी समर्थ म्हणाले, आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठूनी द्यावा तुम्हासी कर, व्यर्थ किरकिर करू नका. त्यावर पुजारी म्हणाला, धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्वत्ता सर्व निरर्थक. त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, ज्याच्याजवळ धन त्यालाच पुण्य स्नान घडेल. हे ऐकून श्री स्वामी समर्थ तत्काळ निघून गेले. अचानक तीर्थकुंडात किडे पडणे आणि पुण्य स्नानाविना पुजाऱ्याचे उत्पन्न बुडणे. स्वामी अचानक गेल्यावर त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली. या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान करू शकत नसे. त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले. पुजाऱ्याने अनेक उपाय योजले, पण सर्व व्यर्थ ठरले. कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला. आचार्य पुजाऱ्याला म्हणाले, श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत. त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली. धनलोभी पूजिता देव त्रिकाल, धनार्थ लोकांचा करिता छळ. ब्रह्मकुळी जन्मुनी कृत्ये अमंगल, आचरिता कैशी दुर्मती. आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद कर. आणि उपदेश केला, सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे, मृत्यू वचने संतोष व्हावे, सद्धमार्गानेच धन आणि यश मिळेल. नंतर या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि क्षमायाचना केली. श्री स्वामी म्हणाले, शंकराचार्यांच्या बोधामृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल. भाव तसे फळ, जशी भावना तसा देव. स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपावर धस्त ठेवला. त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले. पुजाऱ्याचे वर्तन पालटले. सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनश्च धनलाभ होऊ लागला. म्हणून श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लाभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे. म्हणूनच लोभ सोडा आणि धर्माने वागा, हाच संदेश या गोष्टीतनं मिळतो. बोला श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. जय स्वामी समर्थ. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळी न देई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.